नागपुर विश्वविद्यालय में होने वाली नियमित परीक्षा में छात्रों को कम अंक मिलते हैं, वही पेपर दोबारा जांच के लिए देने पर अंक बढ़ जाते हैं। इसलिए विश्वविद्यालय पैसे कमाने के लिए छात्रों को कम अंक देता है। ये आरोप लगाया छात्र और छात्राओं ने। एबीवीपी ने आंदोलन जारी रखने की चेतावनी दी है जब तक परीक्षा नियंत्रक दोषी प्रोफेसर पर कार्रवाई नहीं करेंगे, तब तक छात्र आंदोलन करेंगे। इन छात्रों का कहना है कि पहले एग्जाम की काफी क्यों सही नहीं जांची जाती, जो प्रोफेसर पेपर चेक करते हैं वो पहले सही तरीके से क्यों नहीं चेक करते। आज हमने इसी के विरोध में आंदोलन किया है। हमारी मांग है कि ऐसे प्रोफेसर को हटाया जाए और उन पर कार्यवाही की जाए। नमस्कार, अबुझर हुसेन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मीडिया संयोजक। आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहे। यात रामटेकचे किड्स कॉलेजचेही विद्यार्थी आज एकत्रित आलेले आहे आणि वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत। नागपुरातीलही प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथले विद्यार्थी वारंवार आम्ही विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांसोबत बोलतानाही आम्ही यांना आपली प्रॉब्लेम सांगितली आहे। यांना 10 वेळा सांगितलं आहे की आम्ही जेव्हा इव्हॅल्युएशनला पेपर टाकतो तेव्हा आमचे मार्क वाढून जातात एकदम। मग आधीच पेपर चेकिंग करताना, आधीच पेपर तपासताना यांच्याकडून का चुका असं होतात आणि हे चुका जेव्हा होतात तर तेव्हाच त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही। जेव्हा आम्ही इव्हॅल्युएशनला पेपर टाकतो आणि एकदम 16 मार्क वाढून जातात, आमचे 20 मार्क वाढून जातात आणि तेव्हा जेव्हा आम्ही परीक्षा नियंत्रक साहेबांकडे निवेदन घेऊन येतो तेव्हा ते सांगतात की आता आम्ही कारवाई करू। म्हणजे आधी तुम्ही का कारवाई करत नाही, आधी अशी चुका का घडत राहतात। आणि आज तर परीक्षा नियंत्रक साहेबांनी डायरेक्ट असं म्हटलेलं आहे यात परीक्षा विभागाची काहीच चुकी नाही। आणि जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी, मी स्वतः त्यांच्यासोबत तेव्हा बोलायला गेलो होतो तर तेव्हा त्यांनी डायरेक्ट कॉलरवर हात टाकला आहे आज। आणि यामुळे आज परीक्षा नियंत्रक साहेबांच्या आम्ही राजीनाम्याची माग करत आहोत। आमचे काही डेलिगेशन, आमचे काही विद्यार्थी कार्यकर्ता आतमध्ये गेले आहे, ते साहेबांसोबत बोलत आहे। आता जर आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली नाही, जोपर्यंत आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत हे विद्यार्थी इथून उठणार नाही, किंवा साहेब जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत विद्यार्थी हे इथून उठणार नाही आहे। हे आंदोलन तसंच सुरू आहे। धन्यवाद।